पुण्यामधल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी अजित पवार यांचं मोठं वक्तव्य। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। वेळीच कारवाई केली असती तर पुढील प्रकार टळला असता। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांचं मोठं वक्तव्य। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर असेल देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। भाजप की शिवसेना या प्रश्नावरती फडणवीसांचा त्रिवार निर्वाळा। वेगळ्या विदर्भावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये जुंपली। काँग्रेसने कितीही आटापिटा केला तरी वेगळा विदर्भ होणार नाही, राऊतांचा इशारा। तर राऊतांना महत्त्व देत नाही, वडेट्टीवारांचा पलटवार। नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक। विधान भवनाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं। आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढू, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन। राज्यामधील मुलं पळवण्याच्या आणि बेपत्ता होण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचा सरकारला सवाल। मुलं पळवण्याच्या घटना कधी थांबणार आणि काय कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून सवाल। टीईटी परीक्षेच्या सक्ती करण्याच्या सुप्रीम कोर्ट निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही, सरकारनं स्पष्ट केली भूमिका। कोर्टाचा निर्णय आरटीई कायद्याच्या अंतर्गत असल्याचं दिलं कारण। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांचंच पायऱ्यांवरती आंदोलन। सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी सक्तीमधून वगळण्याची मागणी। डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रंगाचा रस्ता। रासायनिक कंपन्यांमधील गुलाबी केमिकल रस्त्यावर, डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात। आणि लिओनेल मेस्सीच्या 70 फुटांच्या पुतळ्याचं कोलकात्यामध्ये त्याच्याच हस्ते अनावरण। इडन गार्डनवरती फुटबॉलपटू आणि चाहत्यांना केलं अभिवादन। तर मेस्सी 10 मिनिटांमध्ये निघून गेल्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।